आपण आनंद घेऊया थोडा. बघा ही बुडेल एवढं पाणी येते हे बघा, पूर्णच पाणी. हाय गाईस, मी सागर डांगे, कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आजचा प्लॅनिंग आमचा असं झालं आहे की आम्ही आज सगळे जास्त गरम होत आहे म्हणून आम्ही आज पोहायला चाललो आहे खाडीवर. तर आज आमच्या बरोबर आहे हृदय, प्रतीक, श्रिया, मी आहे, आकाश आहे आणि आमच्या घरातले फॅमिलीमधले आई आहे, त्याच्यानंतर प्रीती आहे, अभि आहे. पण ते लोक बाहेर थांबणार आहे. आम्ही लहान मुलांना थोडं गरम होत आहे म्हणून थोडं एन्जॉयमेंटसाठी थोडंसं आम्ही घेऊन चाललेलो आहे. तर हे त्यांना स्विमिंग कॉस्ट्यूम घातलेलं आहे बघा. ऋतू हे बघा आणि पडते ऋतू खुश झालेली आहे. आणि श्रियाचं असं झालं आहे की ते छोटे छोटी झाडं आली आहे ना मधी, तर त्याच्यामुळे का तर पायाला गुदगुल्या होत्या त्यांच्या, तर ती रडते. तर आता भरती पण येईल, त्याच्या अगोदर थोडं आपण लहान मुलांना पोहण्याचा आनंद देऊया थोडासा. आणि या साईडला आपले सगळे येतात आहे, आकाश वगैरे. तर ही काय व्हिडिओ जास्त काही मोठी नाही होणार आहे, छोटीच आहे, पण पोहण्याचा जो आनंद येणार आहे गावी खूप हेच आहे, एक आठवण म्हणून राहील. आणि तुम्हाला पण त्याची आठवण येईल की तुम्ही पण जेव्हा गावी होता त्यावेळी आपण आज पोहलेलो, ती सगळी आठवण तुमची पण जागी होईल. तर आम्ही काय आज जास्त काही लांब जाणार नाही आहे, इथे घराच्या समोरच आहे आणि पाणी पण खूप कमी असेल, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आणि हे बघा छोटे छोटे पक्षी पण, हे कुठचे पक्षी होते रे प्रतीक? बारीक गेले. चला पटापट जाऊया आपण. बघा हे जे छोटे छोटे जे झाड आहे ना ते श्रियाला लागते, त्याच्यामुळे ती चिरचिर करते तेवढं. आणि हृदय पूर्ण जोश मध्ये, माहित नाही कुठे जायचंय, धावत सुटले इकडे तिकडे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे बघा मस्त असा चारी साईडला मस्त एकदम शांत वाटते आणि मन पण प्रसन्न होते बघ. आणि ह्या साईडला पर्याय बघा, म्हणजे आता पाऊस चालू झाल्याच्या नंतर लईकडनं पूर्ण पाणी. प्रतीक केवढं उंचावर ना, ते एवढं पूर्ण जाईल ना, हे कट्टुकट जाईल इकडनं पूर्ण. जसं आता आपण आहे ना, हे बघा ह्या साईडनं पाणी येईल, तर ते खेकडे पकडताना, मासे पकडताना खूप मजा येणार आहे यावेळी. तर ही डायरेक्ट आपला खाडीला जॉईंट होते. आता भरती आली ना, ते भरती आल्यामुळे बघा पाणी बघा ह्या साईडला लागलंय, दिसत असेल तुम्हाला. जशी भरती लागते ना तसं पाणी हळूहळू वरती येते. ते भरतीचं पाणी एवढं आतमध्ये येते बघा. प्रतीक एकदा आपण इथेच आले ना मासे पकडायला, म्हणजे हे करत होतो, ह्याच्या खाली वगैरे असेल ना, मस्त खेकडे मोठे मोठे भेटतात इथे. या बिळ आहे ना, ह्याच्यात खेकडे मासे मस्त मोठे मोठे असतात. अजून थोडे दिवस वेट करायला लागेल आपल्याला, त्यानंतर आपण येऊ शनिवार रविवार. कुठच्या साईडला यायचंय? आणि हे बघा खाडीच्या साईडला मस्त असं एक घर बांधलेलं आहे. या साईडला एक खाडीच्या बाजूला मस्त घर बांधलेलं आहे. पाणी पूर्णपणे ओढलेलं आहे, हे बघा पाणी पूर्णपणे. नाही तर भरतीचं पाणी हे बघा एवढं येते, जे झावी आहे ना त्याच्या बघा पाणी थोडं दिसत असेल की थोडंसं ओलसरपणा, तर तेवढं भरतीचं पाणी वरती येते. आता भरती मला वाटतं बहुतेक 8 वाजेच्या आसपास येण्याचे चान्सेस आहे. चल मग आलो ना सगळेजण, चला हळूच आहे, खाली बघून चला ऋतू, खाली बघून चला, दगडी आहे. लहान मुलं आहे,
संध्याकाळचा टायमिंग आहे म्हणून मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगते की खाली बघून सर जायचं नाही, काका बोलल्याशिवाय कुठेच. थांब रे आकाश, थांब जरा, माहित नाही तर पुढे जाऊ नको. काय आहे की मध्ये मध्ये असे खड्डे झालेले आहे आणि आपल्याला कसं की आपल्याला आयडिया नाही, हे प्रतीकला इकडे बरोबर माहिती आहे की कुठच्या साईडला खड्डे. त्याच्यामुळे आपण प्रतीकच्या परमिशन शिवाय म्हणजे प्रतीककडनं आपण विचारपूस केल्याशिवाय आपण कुठेही पाण्यात जाणार नाही. तर आता श्रिया मजा घेते. हे बाबू आली, बसा बसा बसा. वाव, हा नको बाईला पोहून दे त्यांना. हे बघा, वाव, बस 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 बाबू खाली बसा. साईडला सगळे आई पण आली आहे आणि पूर्णपणे आम्ही मजा घेणार आहे. पाणी पण कमी आहे, लहान मुलांसाठी पण व्हायचं आहे. हे बघा, बस बस बाबू. तर ह्या साईडला सगळे आलेले आमची फॅमिली. बसा बसा खाली बसा. हा हे बघा श्रिया. नाही ते इथे आम्ही आता एन्जॉय करणार थोडा. या बघ इथे आहे बघ. हा हे बी इथे. हा ते सगळे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात. ये ऋतू इथे. आणि पाणी पण मस्त थोडं थंड आहे, एवढं पण जास्त हे नाहीये आणि का तर खराब नाहीये. बघा स्वच्छ आहे, खालचं पूर्ण हे दिसते, तळ दिसते. साईडला आहे बघा, आकाश पूर्णपणे मजा घेतोय. झोप झोप झोपा 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 झोपा. वाव, हा हे बघा सगळे मजा घेतात आहे. चल आपण तिथे बघूया. हा बसा बसा. पाणी अजून जास्त पाहिजे. आणि मस्त की आपण आनंद घेऊया थोडा. डॅडीला उचल, आईला उचल. तर पाणीवर मस्त आहे थोडं आणि स्वच्छ पण आहे. आणि हळूहळू पुढे या त्या साईडला थोडं खोल आहे जिथे प्रतीक चाललंय तिथे. आईला आपण घेऊन जाऊया कारण का दगडी आहे खाली. कोकणात आल्यावरती हीच मजा असते आपली की आंबे खाणे, पोहायला. आज संध्याकाळ झाली की पोहायला जायचं आणि याच्यानंतर रात्र झाली की थोडे कंटाळा असेल तर मासे पकडायला जायचं. ही सगळी कामं असतात आपल्या इथे. आणि श्रिया आणि हृदय इथे मजा घेतात आहे. पाणी इथे थोडं गरम आहे. बस भाऊ बस खाली बसा बसा बसा. वाव, जा आई बस जा. आपण पण इथे आता एक बस या साईडला. अरे 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 हे दोघांनी उभा राहा, दोघांनी उभा राहा. अरे 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 हा हे बाबू इथे पाणीवर मस्त एकदा. आणि या साईडला पूर्ण आमची फॅमिली पोहण्याचा आनंद घेतात आहे आणि मी पण तुम्हाला दाखवतो. या साईडला आपण पण मस्तपैकी पोहण्याचा आनंद घेतो. आणि लहान मुलं असल्यामुळे आपण पाण्यात नाही जात आहे खोल. येऊ कसे जायचंय कुठे, इथेच खेळ. हो म्हणून म्हणते पटकन एकट्यानं जायचं कुठे, इथेच थांब म्हणून म्हटलं. ते पोरं लहान आहेत ना.
त्या साईडला पूर्णपणे आम्ही आनंद घेतोय. काय आलं? उड्या मारा उड्या मारा ऋतू उड्या मार. हा मी आणि हृदय बाबू. हे ऋतू हे बघ हाय कर. हाय. आम्ही आता प्रतीक माझा कसा पोहण्यामध्ये भाऊ मास्टर आहे. म्हणजे या खाडीत किती खोल पाणी असलं तरी तो पोहतो. तर त्यांना पोहण्याची ट्रेनिंग देत होता. तर मी बोललो की मोबाईल साईडला थोडा वेळ ठेवलेला, बोलले थोडासा पोहण्याचा आनंद घ्या. प्रतीक दाखव त्यांना. हा तर ऋतूला नवीन शिकवलं. फर्स्ट टाइम पाण्यात उतरलेली. हा हे बघ दाखव. हे बघा तर त्याला श्वास धरून ठेवण्याची ट्रेनिंग देतोय प्रतीक. दाखव बाबू. कर कर बाबू. भाऊ दाखव. डोकं खाली कर. काकाने कसं शिकवलं हे बघ. हा थोडं अजून जा खाली. नाक बंद कर. आणि श्रेयाला पण इथे ट्रेनिंग देतो. हे बघा. हा ऋतू इथे हे बघ. दाखव. तसं नाही जा खाली पाण्यात बस. खाली पाण्यात बस. हा शब्बा. आतापासूनच आम्ही त्यांना पोहण्याची ट्रेनिंग देतोय. हे बघा. कर कर बाबू. खाली जा खाली जा. शब्बास. म्हणजे पाण्यापासून जी भीती आम्ही त्यांची दोघांची घालवतोय. तर म्हणजे घाबरले नाही पाहिजे पाण्यात कधी उतरलं तर त्याच्यामुळे प्रतीक थोडंसं ट्रेनिंग देतोय त्यांना की कसं श्वास हे करायचं आणि तोंडात पाणी आलं की थू करायचं. बघा बाबू. काकाला थँक्यू बोल. हा ते बघा. म्हणजे एवढी लहान आहे पण ती बघा आहे 4 वर्षाची. पण आता पाण्यावरची त्यांची भीती हळूहळू जसं आम्ही त्यांना पोहायला घेऊन येतो तशी ती भीती गायब होते. हा तोंडाने श्वास घे मोठा. हा खाली कर. खाली मार. हे बघा. हळूहळू असं की पहिला श्वास पासून जर आपण रोखतो त्याच्यापासून स्टार्ट होते खरं पोहणी. हा तर इथे फुल पोहण्याची ट्रेनिंग चालली आहे आमची. तर आता जास्त वेळ आपण काही थांबत नाहीये. तर खूप मजा केली आम्ही आज. दाखव ऋतू. ते बघा. पाण्याची भीती ती गेली आहे. पहिली खूप घाबरायची पाण्याला. डोकऱ्यावर पाण्यात आली तरी पण उचलून करायची. पण आता ती भीती गायब झालेली आहे बघा. जसं जसं आम्ही त्यांना पाण्यात आणतो तसं आता नाही बोलून माझ्या कमरे एवढं पाणी आहे तरी पण ती ऋतू येते माझ्या कमरे एवढं पाणी. आणि बघा येते इथे इथे. आणि तोंडात पाणी आलं की काय करायचं थू करायचं ना. ते बघा ही बुडेल एवढं पाणी येते. हे बघा. तर भाऊ दाखव. हे बघा. आणि थू करायचं. हाय कर बाबू. हाय कर. हाय. आणि नक्की आपल्या हृदय आणि श्रेयासाठी लाईक करा. ते बघा श्रेयाची पण प्रॅक्टिस आहे. श्रेया दाखव. ना खाली जा. जा खाली जा. जा खाली जा. हे बघा हा एवढीशी आहे बघा. दोघांची पण हाईट तुम्ही बघितली असाल. हा भाऊ बघा ज्याला मलेरिया झालेला होता अभि त्याला साईडला ठेवलेलं आहे बघा. आजच तो हॉस्पिटल मधून त्याला घेऊन आलेलं आहे. तर त्याची बॉडी डिहायड्रेट झाल्यामुळे त्याला जास्त पाणी देतोय आम्ही पियाला. पण त्याची इच्छा होते की यायचं पोहायला. संध्याकाळ झाली की त्याला काय व्हायचं की ताप भरायचा. त्याच्यामुळे मग 2-3 दिवस बघितलं आणि मग चेक केल्याच्या नंतर आम्हाला कळलं की त्याला मलेरिया झालेला आहे. तर तो काय आपल्याबरोबर आज काय पोहायला येऊ शकला नाही. तर नंतरला तो येऊ आपल्याबरोबर. खाली जा. खाली जा. डुबकी मार. पूर्ण खाली जा. पूर्ण खाली जायचं. इथे बघ. इथे बघ. पूर्ण खाली जायचं. जा खाली. खाली घे. बुडून घे. हा टाकला पूर्ण जा. पाणी पूर्ण खाली जा. पूर्ण खाली असं आहे. इथे बघ. थांब. पाणी नाही प्यायचं. नाही पाणी नाही प्यायचं. जा पूर्ण खाली. जा पूर्ण खाली. जा खाली अजून जा. हा जा अजून एकदा जा.
पर्यावरणच करायचं, यायचंच नाही घरात आंघोळ नाही. हे बघा ऋदो. तर आई या आई ते सगळ्यांनी हाय करा. तर आई बघा ऋदू पण आले. हा थांबा बाबू असं ना हे असं थांब वरती वाईट नको नको. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आमच्या या लहान मुलींसाठी खास बघितला ना तुम्ही, हाय 4 वर्षाचे पण पुण्यात बघा आता मास्टर हळूहळू होत चाललेले. तर नक्की यांच्यासाठी खास गर्ल्ससाठी मुलींसाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा बाबू एकदा दाखव, हाय करा. त्यांच्या हाईटचं एवढं पाणी आहे. एकदा डुबकी मारा ए डुबकी मारा हे नाक बंद करून डुबकी मारा. ते बघा ते बघा. चला हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. बाय बाय, टेक केअर. अशाच आपल्या नवीन व्हिडिओ येत बसणार आहे. आणि गावी आल्यावर आम्ही खेकडे पकडायला वगैरे जाणार आहे, तर त्याच्या पण व्हिडिओज येतील मासे पकडायचे वगैरे. तर हा आणि या साईडला बघा वहिनींना शिकवतोय प्रतीकची पोहणी खूप म्हणजे खूप एकदम खतरनाक आहे. खाडीत कितीही खोल पाणी असलं तरी पोहतो. तर चला बाय बाय, टेक केअर.